तुम्ही आता जो श्वास घेतलात ना, त्यात फक्त हवा नव्हती, त्यात सिमेंट होतं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दर तासाला 5.77 टन म्हणजे जवळपास 6 टन सिमेंटची विषारी धूळ हवेत मिसळते. म्हणजे प्रत्येक मिनिटाला 95 किलो सिमेंट लोकांच्या फुफ्फुसात जाते. आकडेवारी सोडा, वास्तव आहे का? एक बालरोग तज्ज्ञ म्हणून मी काय पाहतोय? तुमच्या 3-4 वर्षाच्या मुलाच्या फुफ्फुसाची अवस्था 100 सिगारेट ओढणाऱ्या माणसासारखी झाली. आम्ही दवाखान्यात ही मशीन लावून बाळाला श्वास द्यायचा प्रयत्न करतोय, पण बाहेर श्वास घ्यायला शुद्ध हवा सुटलेली नाही. तुम्हाला वाटतंय तुम्ही करोडोंच्या लक्झरी फ्लॅटमध्ये एकदम सुरक्षित आहात. हा तुमचा भ्रम आहे. शहरातल्या 500हून अधिक RMC प्लांट्सनी आपल्या शहराचा गॅस चेंबर केलाय. रस्ते आणि इमारती बांधल्या जात आहेत, पण आपल्या मुलांची फुफ्फुसं तिथेच गाडली जात आहेत. हवेतल्या प्रदूषणात सिमेंटच्या धुळीचा वाटा 30% पुढे गेलाय. ही धूळ नुसती घशात जात नाही, ती रक्तात मिसळते. मिल्क टँकर्स आणि मेट्रोच्या कामातून होणारा हा सिमेंटचा धोका आपल्या पिढीला अपंग करतोय. बिल्डरचे खिसे भरतायत, सरकारला टॅक्स मिळतोय. तुम्हाला काय मिळतंय? तुमच्या मुलांचं धुळीने माखलेलं भविष्य. हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी मी सांगणार नाही, पण आज रात्री आपल्या झोपलेल्या मुलाचा श्वास एकदा नीट ऐका आणि स्वतःला विचारा, पुणे खरंच स्मार्ट होतंय की आपण स्मशान शांततेकडे निघालोय? तुमच्या भागातही हीच परिस्थिती आहे? कमेंटमध्ये तुमच्या भागाचं नाव लिहा आणि प्रशासनाला जाब विचारा.